मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आता टिटवाळा व परिसरातील तरुणांसाठी ज्ञानराज अकॅडमी व अभ्यासिका केंद्राने सुरू केलंय सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र. यामध्ये एमपीएससी, गट ब व गट क, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा या स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याचे एकमेव ठिकाण. एकाग्रता, परिश्रम, आत्मविश्वास व यश प्राप्त करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टिटवाळा रेल्वे स्टेशन पासून केवळ चालत 1 मिनिटाच्या अंतरावर विद्या मंदिर शाळेजवळ 3रा मजला, शॉप नंबर 304, ममता कॉम्प्लेक्स, पोस्ट ऑफिसच्या वर, ज्ञानराज लायब्ररी शेजारी, मांडा, टिटवाळा पूर्व. संपर्क क्रमांक आहे 77 77 03 66 62. टिटवाळ्यात महाबोधी बुद्धविहार मुक्ती धरणे आंदोलन. बौद्ध समाज समन्वय समिती मांडा टिटवाळा आणि पंचक्रोशीतील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने टिटवाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकदिवसीय महाबोधी बुद्ध विहार मुक्ती धरणे आंदोलन आयोजित केले होते. महाबोधी महाविहार बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्त करा. बीटी ऍक्ट 1949 रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी सदरील एक दिवसीय देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. सदर धरणे आंदोलनासाठी भारतीय बौद्ध महासभा, बहुजन उत्थान समिती, बौद्ध जन पंच समिती, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मांडा टिटवाळा शहर, वंचित बहुजन आघाडी, सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ, जिव्हाळा मित्र मंडळ आणि मांडा टिटवाळा परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील कार्यरत उपासक उपासिका यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने विजय भोईर, विजय तांबे, प्रमोद जाधव, बी.ए. जाधव, सन्नी जाधव, शीलाताई तायडे, दिलीप भोईर, भावेश जाधव, सुरेश जाधव, रमेश गायकवाड, सुरेश मुळीक, विष्णू चंदणे, शोभा साळवे, नंदा कांबळे, रंजना गागुर्डे, यमुना गवई, सविता गायकवाड, सरिता बागुल, सुभाष चौधरी, कुंडलिका वाड, महानंदा कांबळे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रिपाईचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले की बिहार राज्यात गया जिल्ह्यात असलेले बुद्ध गया विहार हा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा. बीटी ऍक्ट कायदा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मांडा टिटवाळा परिसरात विविध पक्षांचे तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहे. तर विजय तांबे यांनी सांगितले की आज एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले असून उद्या मुंबईतील आझाद मैदानात येथे सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येणार असून याची दखल सरकारला घ्यावीच लागणार. यावेळी कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.